आपल्यासोबत नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आपण पाहतोय आपल्यासोबत बाळामामा मात्र आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर अटीतटीची लढत ही भिवंडीमध्ये होती आणि या लढतीमध्ये तुम्ही मोठा विजय मिळवलेला आहे, काय प्रतिक्रिया, काय सांगा? नाही, खरं म्हटलं तर या विजयाचं सर्वस्वी श्रेय मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना देईन आणि त्यानंतर आमच्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जे मतदार बंधू भगिनी आहेत त्या सर्वांना मी खरं म्हटलं तर या विजयाचं श्रेय देईन। कारण ह्या सगळ्यांनी केलं म्हणून शक्य झालं। मी फक्त एक निमित्त होतो, माझ्यावर आदरणीय पवारसाहेबांनी विश्वास ठेवला, मला उमेदवारी दिली, त्यानंतर मतदारांनी पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवला आणि खूप मोठ्या फरकाने माझा विजय केला। तुम्ही म्हणतात की तुम्ही फक्त एक निमित्त होतं, पण ही लढाई ही खरं तर अटीतटीची होती, कारण जे तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात होते तुम्हीसुद्धा लोकसभेच्या रिंगणात आलेले, मग हा जो विजय तुम्ही तुमच्याकडे मिळवून आणला आहे नेमका कसं बघताय याकडे? एकतर ह्या विजयाने मी खरंच खूप खुश आहे आणि आपण सर्वांनी भिवंडी लोकसभा क्षेत्रातील मतदारांची जी काय 10 वर्षाच्या कालावधीत कपिल पाटलांची निष्क्रियता, कुठल्याही प्रकारचं काम न करता आपण पाहत असाल भिवंडीची जवळजवळ सगळी डेव्हलपमेंट थांबली होती। कारण बिल्डर असू द्या, कोणीही असू द्या, त्या प्रत्येकाला फोन करणे, बंगल्यावर बोलवणे, सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी ते त्यांचे पुतणे हे सतत इंटरव्ह्यू करत होते आणि त्याच्यामुळं खूप सगळेच लोक त्रासलेले होते। गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या जागा हे लोक हडप करायचे आणि अशा परिस्थितीत जे काय बदल घडला ही खरं म्हटलं तर एक लोकांची अगोदरच मानसिकता होती की यावेळेस कपिल पाटलांना धडा शिकवायचा आहे आणि बरोबर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी तो नेम साधला आणि खूप मोठ्या फरकाने मी निवडून आलो। बरं, जनतेने तर कौल दिलेला आहे, मात्र जनतेच्या कौलानंतर बाळामामा सुरुवात प्रथम कोणत्या कामाने करणार? सगळ्यात प्रथम आमच्या सगळ्यात महत्त्वाचे जे विषय आहेत तर भिवंडीतील टोरंटो आठव आणि त्यानंतर जे बाकी विषय असतील, आरोग्याचे असतील, शैक्षणिक विषय असतील, आमच्या शहापूरच्या पाण्याचा प्रश्न असेल, मुरबाडचा विषय असेल, रेल्वेचा, अनेक प्रश्न आहेत आणि हे सर्व प्रश्न घेऊन मी प्रामाणिकपणे ते सोडवण्याचा प्रयत्न करतो। एक शेवटचा प्रश्न आहे, खरं तर अटीतटीच्या लढाईमध्ये तुमचे असतील आमदार, त्याच्यानं खासदार असतील, त्यानंतर शिवसेनेचे असतील, त्याच्यानंतर काँग्रेसचे असतील, पूर्णपणे महायुतीकडून फिल्डिंग होती, निवडून कसे येतील या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा होती, मात्र याच्यामध्ये तुमचे 8 खासदार निवडून येतात, त्यामुळे कसं पाहतं या साईड? नाही, हे सगळं श्रेय आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना देऊ। कारण पुन्हा एकदा पवारसाहेबांनी या महाराष्ट्राला एक देशाला दाखवून दिलं की फक्त 10 जागा घेतल्यानंतर 8 जागा निवडून येणे मला वाटत नाही देशातील कुठल्या पक्षाला हे साध्य करता आलं आहे आणि म्हणून हे सगळं श्रेय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात। तर हे होते भिवंडी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी खासदार बाळामामा मात्रे। त्यामुळे आपण पाहतोय की यांच्याशी बातचीत केल्यानंतर आपण पाहतोय अनेक जे खासदार आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। मात्र या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanur.com लॉग इन करा। धन्यवाद।